हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज मी अतिशय सुंदर अशा ठिकाणी जाणार आहे आणि त्याची तयारी मी आता जस्ट करायला बसलो आहे. ब्रेड प्रिपेअर करतो आहे की जेणेकरून तिथं खायला मला प्रॉब्लेम नको व्हायला आणि उगाच फालतू खर्च नको व्हायला, म्हणूनच घरून ब्रेड प्रिपेअर करून जातो आहे. सँडविच आमचा छोटासा लॉगर. फायनली आम्ही या ठिकाणी पोचलो आहे. तुम्ही बघू शकताय या ठिकाणाचं नाव आहे चौराई माता टेम्पल, जे की सोमाटणे फाट्याच्या अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही बिर्ला गणपती बघितला असेल. सोमाटणे फाट्याचा टोलनाका क्रॉस केला का पुढं 1-1.5 किलोमीटर आले की लेफ्ट साईडला इकडून एक छोटासा रस्ता आतमध्ये येतो आणि वरती आपण आता इथून जाणार आहे. हे बघा, इथून मस्त छोटासा अर्धा तासाचा ट्रेक आहे. तो ट्रेक आपण कंप्लीट करूया. जायचं मग फायनली आता. अर्धा तास इथून ट्रेकिंग चढावं लागेल. इथून आतमधून जावं लागतं आहे. हो, हाय कर सगळ्यांना. हाय कर बेटा. ट्रेकला सुरू कर. करतोय, हाय करतोय. चला बघू आता. छोटासा ट्रेक आहे अर्ध्या तासाचा. अतिशय सुंदर असं सिंहाची मूर्ती आहे, कारण की चौराई माताजी ती सिंहावर विराजमान आहे, म्हणून इथं सिंहाची छोटी मूर्ती दिलेली. अगदी उंचावर आहे मंदिर आहे. आता किती उंच आहे मी पण पहिल्यांदा आलो आहे. आम्ही बघू आता. हा बघा चढ किती उंच चढ आहे. आता एवढा ट्रेक आम्हाला करायचा आहे. हा बाप छानसा असा ट्रेक आहे. सांभाळून येशील का मी तर भाऊला? बघितलं पाय जरा घसरला, मग सांभाळशील. या मंदिराचे खूप सारे व्हिडिओज मी यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला रील्स बघितल्या होत्या, म्हणून म्हटलं चला आपण पण एक छोटासा ब्लॉग इथं करूया. आता नेमकं इकडं 3-4 पायवाटा दिसत आहे. ही पण एक पायवाट आहे, ही पण आहे आणि इकडं पण आहे. नेमकं कुठल्या साईडने वरती जायचं आता? चल बेटा. का ना हाय कर कॅमेऱ्यात. तो पण एक ट्रेक करतोय छोटासा. त्याच्या लाईफमधला पहिला ट्रेक असेल आपण. मी तर लास्ट इयरला खूप सारे तामिनी घाटातले पण ट्रेक्स केलेले आहेत. देवकुंड वॉटरफॉलला पण गेलेलो. तिथं पण जाऊन नवीन एक व्हिडिओ वगैरे क्रिएट करू आपण. आज जरा इथं एन्जॉय करू. इथं 15-20 पावलं टाकूनच थकलो आहे मी. चल वरती पकडतो का त्याला? आम्ही तर बरोबर वरती आलो. इथं जरा आम्ही फोटोशूट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. अजून खूप सारे मुलं मुली पण वरती येत आहे. ते पण हा ट्रेक करायला आलेले, इथं मातेचं दर्शन करायला आले. एवढ्याच वरती चढून आम्ही थकलो आहे, कारण की हा जरा बऱ्यापैकी 60-70 डिग्रीमध्ये हा चढ आहे. आता जरा हळूहळू आम्ही पुढं चाललो आहे. अरे बापरे, बघा ते मागं बघितलं मुलं मुली पण येत आहे. ते मुलं मुली पण आली इथं आता जस्ट. बघू शकता खूप उंचावर आलो आहे. तर मग तिकडे बघा तो सोमाटण्याचा पिल्ला गणपती आहे त्या साईडला, आणि तो तिकडे टोल नाका आहे. बरेच वरती पण तर चढून चुकलं आता आम्ही. ते मुलं मुली पण आले आहेत. बरं आम्ही पण एकटे वाटत होतं आम्हाला. 2च जण बाबा. एवढं खूप सारे लोक येत आहे ट्रेक चढायला. त्यांना पण व्हिडिओमध्ये घेऊया आपण थोड्या वेळात. आले ते आपल्यापर्यंत पोचले. मग इकडे बघता. बापरे, सोपा वाटत होता हा ट्रेक, पण खूप मजा वाटते. खूप दिवसानंतर असले ट्रेक केले पाहिजे ज्याच्याकडून बॉडीचा मेटाबॉलिझम हालत असतोय जरा. आलो आहे आता. तिथं जरा थोडं मोकळं प्लेस आलेलं आहे. इथं जरा आम्ही बसू, सँडविच वगैरे खाऊ, जे आम्ही सकाळी मॉर्निंगला प्रिपेअर केलं आहे. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. ऊन बिलकुल नाही आहे. पावसाचं वातावरण आहे, बट पाऊस काय पडत नाही. सकाळी मॉर्निंगला थोडा पडलेला, पण आता थोडी शांतता आहे देवाची पण. तेवढं बरं आहे. नाही तर पावसात अजून जास्त हाल झाले असते भाऊला घेऊन. कानू पण चिडचिड केला असता. थोडं थांबलेलो, पण आता विचार केला की ह्यांच्यासोबत आम्ही पुढं जाऊ. हे सगळे पण आलेले आहेत आणि आम्ही पण त्यांच्यामध्ये आता पुढं चाललो आहे. बरं झालं कोणी सोबत असेल तर जरा बरं वाटतंय. सुंदर असं वातावरण, रम्य वातावरण इथून दिसतंय. छोटासा डोंगरच्या
वरती चौराई मातेचं जरा मस्त टेम्पल आहे. योगा स्नेहल हिला म्हटलं तू पुढे चल. खूप छान असं मंदिर आहे. वाव, व्ह्यू खूप छान आहे इथून. तुम्ही पूर्ण पुणे इथून बघू शकताय. भाऊ कसं वाटतंय तुला स्नेहल? खूप भारी वाटतंय ट्रेकिंग करायला. भाऊ तुला कसं वाटतंय ट्रेक करून? कसं वाटतं तुला? तू तर काही चालतच नाही. हॅलो. आमचा भाऊ फक्त त्याला धरावं लागतंय. पण भाऊला घरी सोडून पण आम्ही येऊ नाही शकत. आता एकाच एका ठिकाणी शांत बसलो आहे. ते जे त्यांचा ग्रुप होता ते पुढे गेले आहेत. पण आम्ही जरा थकलो आहे. खूप दिवसानंतर ट्रेक करतो आहे. लास्ट मान्सूनमध्ये मी ट्रेक केला होता आणि त्यानंतर डायरेक्टली आता आलो आहे. स्नेहलला पण घेऊन आलो आहे. आणि आता छोटे छोटे असे खूप सारे ट्रेक्स करणार आहे आणि ते व्लॉग्स आम्ही यूट्यूबला एव्हरी वीक अपलोड करत राहू. आणि आम्हाला त्यासाठी तुमची लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची गरज आहे. तुमच्या सपोर्टची गरज आहे, गाण्याची गरज आहे. कमेंटमध्ये नक्की सांगत जा की आमचं काय चुकतं आहे, कुठे चुकतं आहे, आम्ही कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. या गोष्टी पण तुम्ही आम्हाला शेअर केल्या तर अगदी आमच्यासाठी उत्तम होईल आणि तुम्हाला चांगले चांगले असे व्लॉग्स बघायला मिळतील. आज जरा एवढी गर्दी नाही ट्रेकला, कारण की वीकडेज असल्यामुळे सगळे लोक ऑफिसला, कोण ऑफिसला गेलं आहे, कोण कामाला गेलं आहे. तर विकेंडला जर तुम्ही आले तर इथं तुम्हाला बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळते. कारण की खूप सारं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे इथं खूप सारे लोक येत असतात ट्रेकला. अर्ध्या तासाचा हा ट्रेक आहे. तुम्ही बघू शकता. येता यंदादा पण आले इथं ट्रेकिंगला. आम्ही पण थकलो आहे आता 15-20 मिनटाच्या ट्रेकमध्ये. पुढं मंदिर आता थोड्याच अंतरावर राहिले. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि याच्यामध्ये असं थंडगार असं एन्व्हायरमेंट असेल, हवा चालते मस्त. आणि बऱ्यापैकी ट्रेक जो आहे तो आता असा आता एवढा चढ नाही आहे. नॉर्मली सपाट जमीन आता लागली, तुम्ही बघू शकताय. इथं तुम्हाला जरा ऊन बघायला मिळतं आहे. आणि मी जिथं उभा आहे हे तडेगाव दाभाडे ठिकाणचं प्लेस आहे. बघू शकता तिकडं छोटासा असा लेक आहे आणि इथं एक फॅक्टरी वाटतं ती बंद पडली आहे. इथून तुम्हाला एक अतिशय सुंदर असा नजारा बघायला मिळतो आहे. आत्ता जसं इथं ट्रेक करताना मला मोरचा आवाज आला आहे, पण दिसत नाही की मोर एकदम कुठं आहे असं. पण ह्या साईडने मला आवाज आला आहे पिकॉकचा. बघूया, शोधू, दिसलं तर तुम्हाला पण दाखवतो. इथं म्हणता की इथं खूप सारे मोर्स अवेलेबल आहे, म्हणजे ते इथं राहतात. त्या खालच्या साईडला आहे, तिकडे आपण जाऊ नाही शकत आहे बिकॉज तिकडे जरा दरीसारखं आहे आणि आम्हाला पण भीती वाटते. छान आहे हा ट्रेक ना. हो छान. स्टार्टिंगला थोडा चढ आहे बट नंतर जरा सपाट अशी जमीन आहे. बघा मोराचा आवाज येतोय बट नेमका कुठं आहे तो मोर तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला आलं असेल. जस्ट दिसत नाही आहे बट कुठं आहे. येताना फाइंड आउट करू की नेमक्या कुठल्या ठिकाणी ते मोर आहेत. काय बेटी काय आहे? मूर आहे मूर. आम्ही जरा थांबलो आहे आता सकाळी आणि आमच्या भावाला 30 लागली पाण्याची. पाणी करत होता. काय पाहिजे भाऊ? पाणी पाहिजे त्याला, पाणी. खूप छान वाटते. तुम्ही पण या, तुमच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन या, फ्रेंड्सला घेऊन या, ग्रुप करून या. खूप छान असा हा ट्रेक आहे आणि पुण्यापासून एकदम खूप कमी अंतरावर असलेला हा ट्रेक आहे, म्हणून तुम्हाला यायला पण सोयीस्कर होईल आणि जास्त दूर पण जाता येणार नाही. आणि खूप पाऊस बी असला तरी हा ट्रेक एवढा घातक नाही आहे. आमचा भाऊ पण खूप एन्जॉय करतो आहे. का ना इकडे बघ मागे बेटा, हाय कर. हां चलाच. त्याला पण मस्त वाटतं आहे बिकॉज हा एक जसा सपाट जमीन असल्यामुळे तो पण चालू शकतो. वाटतो तेवढा सोपा नाही हा ट्रेक. आता आम्ही इथं मंदिराच्या गेटपर्यंत वरती पोचलो आहे. बघू शकताय तिथं गेट आलेलं आहे आणि काना बऱ्यापैकी ट्रेक त्याच्यात स्वतःच करतो आहे. आम्हाला एवढं धरायला लावत नाही, तेवढं बरं आहे. मग असे आम्हाला वाटलेलं की अगदी जवळ असेल बट बऱ्याचशा अंतरावर आहे. अर्ध्या पाऊण तास तरी वेळ इथं लागला आम्हाला इथपर्यंतच पोचायला. अजून इथून पुढं किती आहे याची कल्पना आम्हाला नाही आहे. ते मंदिर इथून आलं आहे ते बघा, तिथं टेम्पल आहे. ही मोठा डोंगर इथं आहे आणि डोंगरच्या जवळच ते मंदिर आहे. खाली बघू शकताय, खाली किती खोल इथं दरी आहे. म्हणून जे पण येणार इथं सावकाश या, जीवाला सावरा, कारण की लाईफ एकदा मिळत असते आणि त्याला एन्जॉय करा. सुंदर असा इथं बाग ठेवले त्यांनी मंदिराच्या जवळ. इथं लोक जे थकलेले असतील ते बसू शकताय. इथून तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य इथं झाडं झुडपी आहेत.
निसर्गाचा एकदम खूप छान असा अनुभव तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथं पण मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार, तो छानसं असं गणपतीचं आय थिंक त्यांनी मंदिर इथं केलेलं आहे. इथं गणपती आहे की हनुमंत आहे मला पण ठाऊक नाही. मी आता तिकडे वरती चालतो, बघूया. चल लवकर. हाय काय बघितलं व्हिडिओत बघायचं. चल फायनली आम्ही मंदिरात पोचलो आहे. बघू शकता हे मंदिर आहे. फायनली मंदिराचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. येता येईन ते पण आमच्यासोबत सुरू केलं होतं, पण ते जरा आधी आले. आमचा भाऊ जरा आम्हाला थकवतोय. खूप छान असं मंदिर आहे. त्यांना पण विचारू, तुम्हाला कसं वाटलं इथं ट्रेक करून? त्यांना पण खूप आनंद झाला आहे, कारण की वातावरण खूप निसर्गरम्य झालं आहे, हिरवळ सगळीकडे इथं, आणि थंडगार असे वारे इथं वाहत आहे. त्याच्यामुळं तुम्ही पण या, तुम्हाला पण मस्त आनंद होईल. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खूप छान अशी माता आहे. इथून तुम्हाला मुंबई बँगलोर हायवे दिसतोय. मुंबई बँगलोर एक्सप्रेस वे येतो. खूप छान असं वातावरण झालं आहे. पूर्ण देव असा भरला आहे, पावसाचं वातावरण झालं आहे सगळीकडे. दर्शन एकदम सफल झालं आहे. छान प्रकारे दर्शन सफल झालं आहे. आणि आता जरा आम्ही जे घरून सँडविच वगैरे बनवून आणलेले, आता आम्हाला भूक लागली. 11:15चा टाईम झाला आहे. आणि आता आम्ही सँडविच बघा, सँडविच रेडी. आता आम्ही मस्त सँडविच खाऊ आणि थोड्या वेळ इथं या वातावरणात बसू आणि देन मग घरी जाऊ. हो आहे करून सांग ना, आम्ही सँडविच खातोय म्हणा, सांगून दे मॅडम. चला बाय आणि सगळ्यांना बाय. खाणं काय खातोय?